मराठी मानाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज या विभागाची स्वामिनी आई वरदानी माता आणि ज्यांचा आज या महाराष्ट्र विधानसभेसाठी महायुतीकडून उमेदवार असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार आणि भावी नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांची ही आपल्या पंचायत समिती गण वाळवण विभाग सवाने पंचायत समिती गण मंडळी या तालुक्यामध्ये आपण बरेच जुने शिवसैनिक इथं नामदेव दादांसारखे आहेत की शिवसेना पेरण्यापासून ज्यांचं इथं कार्य आहे 3 वेळा प्रभाकर मोरे आमदार झाले 3 वेळा भरतशेठ आमदार होऊन हा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत आणि हा चौकार 100% बाउंड्रीच्या पार जाणार आहे यात तीळमात्र शंका नाही। मंडळी एकच आहे आपल्याजवळ त्यावेळेस आमच्याजवळ कार्यकर्ते नसायचे। आज चांगली सुशिक्षित मीडियावाली मुलं आणि मुली सर्व कार्यकर्ते आपल्याजवळ चांगल्या ताकदीचे आहेत। कुठल्या आधारावर समोरचा उमेदवार अपेक्षा करतोय की आम्ही सहज निवडून येऊ, एवढ्या मतांना निवडून तेवढ्या मतांना निवडून येऊ, पोकळ ह्या अफवा आहेत। कारण लोकसभेमध्ये आपण तेवढं सिरियसली घेतलं नाही तरी सुद्धा आपल्याला लीड हा आहे आणि आता प्रत्येक गावचा प्रत्येक कार्यकर्ता ज्या वेळेस शिवसेनेचा कार्यकर्ता डिवचला जातो त्यावेळेस तो पेटून उठून प्रत्येकाच्या गावात काम करतोय याचं समाधान आम्हाला आहे। आणि असणार प्रत्येक गावचा लीड असणारा प्रत्येक गावचा लीड हा थेंबे थेंबे तळे नव्हे तर समुद्र दिसेल। 20 तारखेला जे मतदान होईल आणि 23 तारखेला या माड तालुक्याचा जो न भूतो न भविष्य ते असा गुलाल उधळला जाईल तो सगळी महाडकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ज्या इलेक्शन कडे गांभीर्यानं बघतोय म्हणून भरतशेठ गोगावले हे काही वस्तू आहे तो अख्खा महाड तालुका नव्हे तर मानगाव आणि पोलादपूर तालुका दाखवण्याच्या पूर्ण तयारीत आहेत। कारण लोकांनी काही जणांनी असं बोललंय की 3 वेळा आमदार झाल्याच्या नंतर 4थ्या वेळा होत नाही। आपण बघूया आपली वरदानी आपल्या पाठीशी आहे। प्रत्येक विभागामध्ये स्पर्धा लागलेल्या आहेत, कोण किती लीड दिलेला। आम्ही जे कार्यकर्ते मंडळी आहोत आम्ही स्पर्धेमध्ये जरी भाग नसला घेतला तर आम्ही जे काही प्रत्येक गावात वाडी वस्तीत आणि घरात जाऊन करणार आहोत ग्राउंड लेवलचं काम आम्ही फक्त मोबाईलवर किंवा भाषण करून मत मिळवण्याचं काम करत नाही तर प्रत्येक कार्यकर्ता हा गावागावात आणि धनुष्यबाण नवीन कुणाला आहे हो। आज जिथपासून शिवसेनेचा इथं जन्म झाला तिथपासून धनुष्यबाण कुणालाही सांगण्याची गरज नाही, परंतु ते नंबर असतात तो चटकन बघताही येतो। आणि मागच्या वेळेस आपल्याला तिथं धनुष्यबाणच नव्हता म्हणून आपल्याला खासदार तिकीटच्या टायमाला आपण जास्त सिरियसली न घेता जो लीड आपला होता तो आपण चांगल्या 100% त्या टायमाला वाढवू आणि राजेशजी गोळे उपतालुका प्रमुख यांनी व्यासपीठावर यायचे। प्रचंड बहुमताने येणाऱ्या विधानसभेमध्ये भरतशेठना आपण निवडून देऊ
आणि पुढच्या वेळेस याच ठिकाणी ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे। याची सगळ्यांना विनंती करतो। आपलं बटन हे धनुष्यबाण आणि धनुष्यबाणाचं आहे। बरेचसे कार्यकर्ते अजून बोलणार आहेत वक्ते शेट येईपर्यंत आपण उपतालुका प्रमुख राजेशजी गोळे यांचं या ठिकाणी आगमन झाले। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा। त्याचप्रमाणे नक्षुमनजी वाडकर उपविभाग प्रमुख नवनिर्वाचित त्यांची या ठिकाणी निवड झाली आहे। त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या पाहिजेत। आपले येणारे कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले ते दिलीपदादा शिंदे बिरवाडी विभाग प्रमुख यांनी व्यासपीठावर यायचे। त्याचबरोबर प्रकाशजी डोळस यांनाही विनंती कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। सर्वांचे स्वागत। 20 तारखेला सर्वांनी आपापलं कर्तव्य पार पाडून 23 तारखेला चांगल्या कपड्यांमध्ये या आणि लाल गुलाल उधळून प्रत्येकाच्या गावात प्रवेश करा अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजेश राखाडे कृपया आपण व्यासपीठावर